हॅलो एव्हरीवन, कसे आहे सर्व मजेत ना? मी पण मजेत आहे. आणि आजचा जो व्लॉग राहणार आहे तो आहे तुम हो ना घर की सुपरस्टारचा शोचा व्लॉग. तर नक्की बघा. तर आम्ही आलो होतो आज सकाळी सकाळी त्या सेटवर. सरप्राइज है वो सरप्राइज है। ये पूर्वा, ये सही, इसको मैं खाने को दे दी पर ये मेरे से बसतो ना, बसतो मग तू. बरं मी तुझा लुक दाखव. काहीच. हाँ देखो कितनी अच्छी लग रही है आज. क्या मनोगा ते फिर आपका काय म्हणणार? मेकअप नाही केला. मेकअप नाही केला अजून. मामी बद्दल काही? मामी बद्दल थँक्यू. अजून गुड मॉर्निंग. चलो मिलते हैं, बाय. तब तक के लिए मेरे साथ रुको. आम्हाला सकाळी 7 वाजताच बोलवलं होतं आणि 9 वाजता शूट लागणार होता. सकाळी शूट लागला माझा 1 जूनला. आणि बघा ही माझ्या नावाची एक व्हॅनिटी होती. तिथे आता मी तयार होणार होतो. हे दाजी तयार झाले, आता मी तयार होणार होते. आणि हे रश्मी मॅडमची व्हॅनिटी आहे आणि ही रश्मी मॅडम. One more dance and I might just fall in love. I know the DJ and I love this song. Me and you and the night feel so young. Every single moment has led up to this one. Whoa, did the stars align? Whoa, maybe it's a sign. We should do tonight again, even in another lifetime. Find me there, and let's do tonight again. Those weekly problems are evaporate. तर ज्यांनी मला नऊवार नेसून दिली त्यांचं नाव आहे गीता परब. ह्या सेलिब्रिटी आर्टिस्टला छान असं नऊवारी नेसून देतात. आणि यांनी इतकी सुंदर नऊवारी मला नेसून दिली होती. मला खूप भीती होती की बाशी ती फुगणार, हे होणार, पण त्यांनी इतकी चोपून आणि इतकी क्विकली घालून दिली होती. मला खूप आवडली ताई. थँक्यू गीता ताई. खूप छान मला तुम्ही सपोर्ट केला. आणि तसंच मेकअप पण खूप छान झालं होतं माझं. ही मुलगी आहे, हिचं नाव नाही माहीत, पण हिने पण 10-15 मिनटात मेकअप करून तयार केलं मला खूप आवडलं. म्हणजे आपण म्हणतो इंडस्ट्री जे आपण 3-3, 4-4 तास मेकअपला बसतो, आणि पण हिने 10-15 मिनटात जे मेकअप केलं मी एकदम आश्चर्यचकित राहिली. आणि मला ते विशेष म्हणजे आवडलं. आणि मी स्क्रीनवर पण खूप छान दिसत होती. खूप खूप धन्यवाद ताई. आणि तसंच माझा हेअर आर्टिस्ट होत्या एक ताई, आता त्यांचं पण नाव माहीत नाही, पण त्यांनी पण खूप छान अशी माझी हेअरस्टाईल करून दिली होती. थँक्यू ताई. तर ह्या स्क्रीनमध्ये बघा माझा मेकअप करून देणारी मुलगी आणि त्यांच्या मागे जी ताई आहे ना व्हाईट आउटफिटमध्ये चष्मा लावून, त्यांनी माझं हेअरस्टाईल करून दिली. खूप छान करून दिली. ही बघा ही ताई, हां बघा टचअप करत आहे ना. आणि या ताईंनी मला, गीता ताईंनी मला पूर्ण नऊवार नेसून दिली. आणि खूप आणि त्या मला ओळखतात अगोदर, तर मला खूप छान वाटत होतं. थँक्यू सो मच. आणि आम्ही सगळे तयार झालो होतो. पहिल्यांदा यांना तिथे बसायला लावलं, नंतर मग मला त्यांनी बोलवलं. खूप छान वाटत होतं की व्हॅनिटी होती, मेकअप चालू होतं. एक म्हणतात ना ड्रीम कम ट्रू, तशातला एक भाग झालेला आहे माझ्या आयुष्यात. आणि खूप खूप सगळ्यांचे आभार आहे. तुमच्या सपोर्टमुळेच मी इथे आली आहे आणि माझ्या नवऱ्यामुळे खास. तर खूप खूप धन्यवाद. आता पुढे बघा काय मजा झाली. One more dance and I might just fall in love. I know the DJ and I love this song. Me and you and the night feel so young. Every single moment has led up to this one. Whoa, did the stars align? Whoa, maybe it's a
those hands up for tonight again. Even in another lifetime, I'm leaving. And let's do tonight again. Even in another. तो झाला आणि ठीक आहे, मामी नाही जिंकल्या तरी दुसरा नंबर पण आलाय. सेकंड रनर अप होत्या मामी. आणि आमच्यासाठी तर सुपरस्टार त्याच आहे. आणि आणि खूप छान राहणार खूप छान पण. प्रेझेंटेशन केलं मामीनी, खूप छान केलं. देखो पहले एक्चुअली क्या है, जो राजू जी है उनको बहुत लाइक करते, इतना लाइक करते कि आधा उनको देखने में ही ये हो गए, ये बहुत नहीं, बहुत अच्छा आप लोगों ने किया, सब ने भी बहुत अच्छी बात की. जो है जा चला. यांच्यासोबत जायला लागेल नाही थांबला, यांनी चेंज तर करून दिलं 2 मिनिटं. तर खूप छान असा शूट झाला. आणि माझ्यासोबतची होती प्रिया, ते बक्षीसही घेऊन गेली आणि पैसे घेऊन गेले. असो पण खूप छान प्रेझेंटेशन झालं आणि इमोशनल झालं, सगळं झालं. आता मी तयारी काढत आहे आणि आता हा ब्लॉग मस्त जेव्हा एपिसोड रिलीज होईल तेव्हा भेटू है ना. चला. ॲक्च्युली आमचा जो शूट होता तो खूप इमोशनल आणि खूप असा लेट होऊन गेला होता. त्यामुळे मी माहिती आहे का, माझ्या शोमध्ये मी सुजलला पुरणपोळी पण खाऊ घातली, पण ते दाखवलं नाही. कारण बहुतेक ते 4 घंट्याचा शूट केला आणि तो 1 घंट्यात दाखवणं म्हणजे तोंडाची गोष्ट नाही आहे. तर त्यामुळे ते राहून गेलं. पण असं सुजल खूप छान आहे. मी तर खूपच खुश झाली त्याला बघून आणि खूप छान वाटलं सगळ्यांशी भेटून. आणि त्यानंतर मग आम्ही निघालो. चला आता आम्ही निघालो. गेम खूप छान झाला आणि 3 थोडंशाने राहिलं, पण इट्स ओके. पण असं असते ज्याचं एकदम तकदीर बलत्तर असते ना, तो सगळं असते. प्रिया सगळंच घेऊन गेली, गिफ्टही घेऊन गेली आणि प्राईजही घेऊन गेली. पण असं चला आज स्टेजवर गेली, ह्या मोठ्या मंचवर खूप छान वाटलं. हे सगळं तुमचं प्रेम. आता आम्ही निघतो आमच्या घरी. हमारी थाली आ गई है गाइस अभी. आणि वाईट फक्त दाखवून दे, कारण की गाणं चालू आहे. Copyright. अरे यार हाँ यार, ये थाली आ गई गाइस. और ये इतनी काय म्हणते नाटकी है, बहुत बदमाश है ये. लय जास्त है ना. क्या कहना चाहेंगे आप इसके ऊपर? लयच आहे. ये खाना रोज खाती है घर पे और इसको ये खाना पसंद नहीं है. ये क्या है? ये दाल, ये भाजी, खाना ये सब मैंने बनाया. और ये सब चुटकी ने बनाया है. और ये सब आयता खाना. बस 2 रोटी, एक घास दो खाऊंगी, नहीं, तीन. एक घास खाऊंगी, एक चावल खाऊंगी, बाकी सब. मित्रांनो पाऊस तर येऊन राहिला, पण गारा पहा, गाराचा पाऊस हा. किती गारा पडून राहिले पण पांढऱ्या. बर्फ काय गारा. बस आमचा शूट झाला 2 वाजता आणि आम्ही 3 वाजता निघालो. मग अर्ध्या रस्त्यामध्ये खूप पाऊस चालायचा गारांचा, बघा तुम्ही. त्यानंतर मग आम्ही थोड्या वेळ एका ठिकाणी पेट्रोल पंपावर गाडी थांबवली आणि आम्ही 2-3 तास तिथे मस्त आराम केला आणि मग आम्ही सकाळी निघालो आणि घरी पोचलो. तर असा होता माझा आजचा व्लॉग. कसा वाटला कसा नाही मला नक्की सांगा. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.